नमस्कार मित्रांनो, मी रोहित. आज आपण एक भन्नाट असा प्रवास सुरू करतोय. ते म्हणजे पुणे टू श्रीशैलम. तब्बल 800 किलोमीटरची कार ड्राईव्ह, तोही एक दिवसात. रस्त्यातील नजारे, थोडी मज्जा, एक वेगळा अनुभव मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मग चला सुरू करूया आपला प्रवास. हाय, गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो सकाळचे वाजलेत 4 वाजून 4:15. अरे कहना क्या चाहते हो? सकाळचे वाजलेत 4:15. आम्ही निघालोय श्रीशैलम. आम्ही प्रयत्न करू त्याचा वन डे मारायचा. माझ्याबरोबर आहे अक्षय काळे, रेखा मान, चिन्मयी आणि लीना घ्यायची. से हाय गाईज. वेळ झालेली आहे 7:45 आणि आम्ही सोलापूर जवळ पोचलेलो आहोत. आम्ही आता ब्रेक घेतलेला आहे निसर्ग हॉटेलमध्ये. खूपच छान हॉटेल आहे, कॉफी ब्रेक. तर मित्रांनो, ब्रेकफास्ट झाल्यावर आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. थोडे पुढे जाताच मागच्या सीटावरची गँग मस्त झोपून गेली. पण आपण काय करणार, ड्रायव्हर मी एकटाच. मग मी स्वतःला म्हणालो, आपण आता नेक्स्ट फ्यूल ब्रेक घेतलेला आहे. जवळजवळ आपण 450 किलोमीटर आतापर्यंत ड्राईव्ह केलेला आहे. आणि आय थिंक कर्नाटकमध्ये पोहोचलो आपण. कर्नाटक जवळ आम्ही एक छोटासा फ्यूल ब्रेक घेतला आणि मग पुन्हा प्रवास सुरू केला. आता हैदराबाद क्रॉस करून आम्हाला थेट श्रीशैलमकडे जायचं होतं. रस्ता जरी 350 किलोमीटर उरला असा तरी पुढे फॉरेस्ट एरिया असल्यामुळे किती वेळ लागेल हे सांगता येत नव्हतं. म्हणून ठरवलं जास्त ब्रेक न घेता तितक्या पटापट रस्ता कव्हर करायचा. एक गोष्ट नक्की सांगतो, इथला एक्सप्रेस वे खरंच मस्त आहे. ड्राईव्ह करताना वेगळीच मजा येते. एक्सप्रेसवे क्रॉस करून आम्ही एक ठिकाणी जेवायला थांबलो. आता अंतर साधारणतः 250 किलोमीटर असावा. सो अंतर तर कव्हर करायचंच आहे. सो आम्ही विचार केला मटर पनीर पे कॉन्सन्ट्रेट करो. तर मग पुढचा प्रवास सुरू केला. तर मित्रांनो, हा आहे श्रीशैलमचा चेक पॉईंट. इथे एक खास नियम आहे, ते म्हणजे यूज अँड थ्रो प्लास्टिकचे बॉटल्स इथे अलाउड नाही. आणि गेटवर तपासणी करताना ते काढून घेतले जातात. त्यामुळे माझा सल्ला असा राहील की आपण रियुजेबल बॉटल्सच कॅरी करावा.
मी अक्षय. आज गोविंद, लीना, चिन्मय, रेखा. मी सकाळी 4 वाजता निघालो होतो. मी श्रीशैलमच्या एकदम जवळ आलेलो आहे. मी आता टी ब्रेक घेतलेला आहे. आता पुढचं रोहित बोलायचं. ओके, टी ब्रेक. मी आता टी ब्रेक घेत आहे आणि पुण्याची लोक कुठेही आलो तरी आम्ही भाकरवाडी कधी करणार. भाकरवाडी सोबत कॉफी आम्ही घेऊन तुमचं ब्रेक सुरू करूया. चला मग भाकरवडी खाऊया. या आणि अशा प्रकारे आमची श्रीशैलमची ड्राईव्ह पूर्ण झाली. 800 किलोमीटरचं अंतर आम्ही फक्त एका दिवसात पार केलं, तेही तब्बल 14 तासात. सकाळी 4:15ला पुण्यातून निघालो आणि संध्याकाळी 6:30 वाजता आम्ही श्रीशैलमला पोचलो. तर मित्रांनो, हा होता आमचा रोड ट्रिपचा प्रवास. तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद. हर हर महादेव.